वाईन शॉप परवानग्यांवरील स्थगिती आता उठवली जाणार आहे। महसुलात वाढ करण्याच्या उद्देशानं निर्णय होतोय। नव्यानं 328 वाईन शॉपना परवाने दिले जाणार आहेत। महसूल वाढवण्याच्याच धोरणाचा भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्य निर्मिती कंपन्यांना परवाना देण्याकरता उपमुख्यमंत्री आणि उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली आहे। महाराष्ट्रभरात सुंदर देशा काय दगडांच्या देशा वगैरे आहे ना, ते आता बेवड्यांच्या देशा करायचं चाललंय त्यांचं। बेवड्यांच्या देशा ज्या पद्धतीनं मद्य परवान्यांचं वाटप झालेलं आहे, त्या भुमरेच्या घरात किती मद्याचे परवाने मिळाले ते चेक करा म्हणा, चौकशी करा, फडणवीसांना म्हणा चौकशी करा। एकेका मंत्र्याच्या आणि सत्ताधारी आमदाराच्या घरात किती मद्य परवाने गेले ती यादी येईल आता, आणि कशा पद्धतीने गेले। 24 तासामध्ये ग्रामीण भागात जिल्ह्यात आमदारांच्या घरापर्यंत हे परवाने गेलेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।